रात्री 2:45ची फ्लाईट होती. डिले होऊन 3:30ला झाली. जेवण करून छोटी डुलकी काढायचा प्रयत्न केला. तोवर निघायची वेळ झाली. फ्लाईटमध्ये मात्र सगळे ढेपाळले. जाग आली ती थेट पूर्वेच्या अप्रतिम अशा सूर्यनारायणाच्या दर्शनालाच. तो अप्रतिम नजारा सगळ्यांनीच मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. खरं तर डोळ्याला जे दिसतं आणि मनात जे साठवता येतं ते क्वचितच कॅमेरामध्ये कॅप्चर होतं. फायनली पहाटे गुवाहाटीमध्ये उतरलो. एअरपोर्टवरून डायरेक्ट शिलाँगला जायचा प्लॅन होता. ऑन द वे पण काही साईट सीइंग होतं. त्या दृष्टीने एअरपोर्टवरच फ्रेश झालो आणि फुल उत्साहात निघालो. बाहेर आमची अर्बेनिया उभीच होती. सामान ठेवून सगळे स्थानापन्न झाले आणि निघालो. पहिला स्टॉप अर्थातच ब्रेकफास्ट. पोटं शांत झाली आणि त्या निसर्गरम्य प्रदेशाच्या सौंदर्यात सगळे हरखून गेले. आसामकडून मेघालयमध्ये पोहोचत होतो. उम्मैम लेकला पहिला साईटसीइंगचा स्पॉट होता. अतिशय सुंदर. कडक ऊन होतं. तळ्यावर फेरफटका मारला आणि पुढे निघालो. मध्येच ऊन, मध्येच पाऊस, मध्येच धुकं असा गमतीशीर खेळ चालू होता. एखाद्या पदार्थाची भट्टी जशी जमून यावी लागते, तशी प्रवासात हवामानाची भट्टी जमून यावी लागते. And we were definitely lucky enough to enjoy absolutely beautiful weather throughout the trip. इतकी अप्रतिम हवा होती. अगदी 2 फुटावरचं सुद्धा दिसणार नाही असं धुकं क्षणात यायचं आणि पुढच्या क्षणी चटका बसणारं कडक ऊन. बॅगेतनं टोपी काढेपर्यंत गेलेलंही असायचं. तसंच पावसाचं. पण हे सगळं अनुभवत असताना प्लॅनिंग मध्ये अडथळा येण्यासारख्या एक्स्ट्रीम वेदर कंडिशन कधीच झाल्या नाहीत. तर उम्मैम लेक नंतर होतं डॉन बॉस्को म्युझियम. पूर्ण ट्रिप मधलं एकमेव म्युझियम और रादर एकमेव मॅनमेड स्पॉट. बाकी सगळे वर शिअर नेचर्स ब्युटी. हे 7 मजली म्युझियम म्हणजे पूर्ण नॉर्थ ईस्टची हिस्ट्री, जॉग्रफी, कल्चर, ट्रेडिशन ची डिटेल्ड माहिती संग्रह आहे. पहिल्याच दिवशी गेल्यामुळे पुढे पूर्ण ट्रिपमध्ये हे रेफरन्सेस उपयोगी पडत होते. रिलेट करता येत होतं. त्यानंतर लास्ट स्पॉट ऑफ द फर्स्ट डे वॉज वॉर्ड्स लेक. हे जनरल बागेसारखं होतं. पण आत एक सुरेख असं कॅफे होतं. तिथे मजा आली. शेवटी शिलाँगच्या सेंट्रली लोकेटेड क्यूट हॉटेलमध्ये पोहोचलो. थोडं फ्रेश होऊन परत फेरफटका मारायला बाहेर पडलो. मार्केट रोडवर वॉकिंग प्लाझा काइंड ऑफ होतं. सो नो व्हेहिकलर ट्रॅफिक. लाईव्ह म्युझिक, सिंगिंग असं पण काही ठिकाणी होतं. मजा आली तिथे फिरायला. रात्री जेवलो आणि निद्रादेवीच्या अधीन झालो.